नमस्कार, मी प्रिया तुमचं मनापासून स्वागत करते कुक विथ प्रिया या यूट्यूब चॅनलवर. तर आज बनवूयात मासवडी. खूप सोपी आहे बनवायला, पण आपण कधी ट्रायच करत नाही. हे नाही नंतर करू, वेळ लागतो, म्हणून कधीतरी नक्की ट्राय करून बघा. खूप सोपी रेसिपी आहे आणि अवघड अजिबात नाही आहे. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर शेप बनलेला आहे या मासवडीचा. अशीच तुम्हीही बनवू शकता. ज्यांच्या घरी नॉनव्हेज बनत नाही त्यांच्यासाठी खूप चांगला ऑप्शन आहे हा मासवडीचा. तर नक्की ट्राय करा. रेसिपी शेवटपर्यंत पहा. आवडली तर नक्की चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर लगेच वेळ न दवडता रेसिपीला सुरुवात करूया. तर सर्वात पहिल्यांदा मासवडीसाठी लागणारं साहित्य पाहून घेऊयात. तर मी इथे घेतलेलं आहे 1 वाटी सुकं खोबरं किसलेलं, धनेपूड, गरम मसाला, काळा मसाला, खसखस, तीळ, शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण, तेजपत्ता आणि मोठा कापलेला एक कांदा. तर सगळ्यात पहिल्यांदा कढईमध्ये 2 ते 3 चमचे खरपूस शेंगदाणे भाजून घेऊयात. अगदी लो टू मीडियम गॅसवर हे शेंगदाणे आपल्याला खरपूस भाजून घ्यायचे आहेत. भाजून झालेले आहेत, त्याला काढून घेऊयात एका प्लेटमध्ये. त्यानंतर त्याच कढईमध्ये 2 ते 3 चमचे पांढरे तीळ 2 मिनटं भाजून घ्यायचे आहेत. लो टू मीडियम गॅसवरच आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत. थोडेसे तीळ भाजले की त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा खसखस टाकायची आहे आणि तीही मंद गॅसवर भाजून घ्यायची आहे. दोन्हीही छान भाजले की काढून घेऊयात शेंगदाण्याच्याच प्लेटमध्ये, ज्यामध्ये शेंगदाणे भाजून ठेवले आहेत त्याला काढून घेऊयात. आणि त्याच कढईमध्ये 1 वाटी किसलेलं सुकं खोबरं आपल्याला खरपूस असं तांबड्या रंगावर भाजून घ्यायचं आहे. म्हणजे आपल्या मासवडीचा जो मसाला आहे तो अगदी खमंग बनेल. तर हे भाजून झालेलं आहे, काढून घेऊया प्लेटमध्ये. आणि त्याच कढईमध्ये 2 मोठी कांदी उभी कापलेली भाजून घ्यायची आहेत. तर मंद गॅसवर अगदी 2 ते 3 चमचे तेल टाकून आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे. लालसर असं भाजून घ्यायचं आहे. खूप जास्त काळं आपल्याला हे बनवायचं नाही आहे. तर अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे. भाजून झालं की त्यामध्ये तेजपत्त्याची 2 पानं टाकायची आणि तीही भाजून घ्यायची आहेत. कांद्यामध्ये टाकलेल्या तेलामध्येच ती भाजून निघतील. छान पानं खरपूस झाली की काढून घ्यायची. आणि ही जिन्नस जी आपण भाजून घेतली आहेत ती एका प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे थंड होण्यासाठी. थंड झाले की आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याचं एक वाटण बनवून घ्यायचं आहे. अगदी भरड बनवायची आहे, खूप जास्त बारीक असं नाही वाटून घ्यायचं. ते थंड झालेलं आहे. मिक्सरच्या भांड्यात टाकून याला मिक्सरला चालू बंद करत आपण काढून घेऊयात. तुम्ही खसखस आणि तीळ सेपरेट काढू शकता मिक्सरमध्ये बारीक होण्यासाठी. तर मी इथं सगळे एकदाच काढणार आहे. तर अगदी चालू बंद करत आपल्याला याला वाटून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारचं एक वाटण तयार होतं. यामध्ये आता मसाले ॲड करूयात. तर गरम मसाला 1 चमचा, त्याचबरोबर 2 चमचे काळा मसाला टाकणार आहे. आणि त्यामध्येच अगदी अर्धा चमचा इतकी लाल तिखट टाकायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही जास्त तिखटही वापरू शकता. पाव चमचा इतकी हळद टाकलेली आहे. आणि धनेपूड 1 चमचा आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आणि एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि तयार होईल आपलं मासवडीचं वाटण. तर ते बाजूला काढून ठेवलेलं आहे. तोपर्यंत एक ठेचा बनवून घेतलेला आहे हिरवी मिरची, लसूण आणि जिऱ्यांचा. तर त्याच कढईमध्ये मी 3 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. आणि जिरं मोहरी टाकून आपल्याला एक फोडणी बनवून घ्यायची आहे. तर तेल गरम झालं की त्यामध्ये जिरा आणि मोहरी टाकायची आहे. तडतडली की त्यामध्ये जो ठेचा बनवला होता हिरवी मिरची आणि लसूणचा, त्यामध्येच आपण जिरंही टाकलं होतं थोडंसं, ते टाकून घ्यायचं आहे. आणि अगदी पाव चमचा इतकी हळद टाकायची आहे. थोडीशी परतून घ्यायची आहे. परतून झाली की यामध्ये पाणी टाकायचं आहे. तर हे जे पिठलं बनवताना आपण जर 1.5 कप बेसन घेतलं असेल किंवा 1.5 वाटी जर बेसन घेतलं असेल तर 2 वाटी पाणी किंवा 2 कप पाणी घ्यायचं आहे. तर 1.5 कप बेसनाला 2 कप पाणी पुरेसं होतं. हे परफेक्ट मेजरमेंट आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि बेसन आटून घ्यायचं आहे या पाण्यामध्ये. पाण्याला उकळी आली की तर अजिबात गुठळ्या
होऊ द्यायच्या नाही. प्लेन असं बेसन आपल्याला थापता येईल असं हे फेटून घ्यायचं आहे आणि अगदी 2 मिनिटं याच्यावर मंद गॅस करून झाकण ठेवायचं आहे. जोपर्यंत झाकण ठेवलेलं आहे बाकीची तयारी करून घेऊयात. एका कॉटनच्या कपड्याला ओलं करून घेतलेलं आहे, त्यावर किसलेलं सुकं खोबरं असं पसरवून टाकायचं आहे आणि थोडीशी कोथिंबीर आणि ते गरम गरम पिठल्याचा एक गोळा याच्यावर टाकून अशा प्रकारे पाण्याचा हात घेऊन आपल्याला थापून घ्यायचं आहे. गरम गरम असतानाच आपल्याला थापून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि त्यामध्ये जे आपण मसाला बनवला होता मासवडीचा तो टाकायचा आहे. तर हा अशा प्रकारे वडीचा मसाला आपल्याला टाकायचा आहे आणि याला अशा प्रकारे बंद करायचं आहे. जसं जसं बंद करतो तसं तसं कपडा सोडत चालायचा आहे आणि अशा प्रकारचे एक जो सिलेंड्रिकल शेप आहे मासवडीचा तो तयार होईल. तर अशाच प्रकारे दुसरंही मी बनवून दाखवते आणि जे राहिलेलं बेसन आहे तेही फटाफट आपल्याला अशा प्रकारे थापून त्याचा जो शेप आहे त्याला देऊन घ्यायचा आहे. ते काढून घेऊयात. तर अगदी सहज अलगद उचलल्या जातं आणि ताटामध्ये ठेवूयात थंड होण्यासाठी. तर तशाच प्रकारे मी सुकं खोबरं पाण्याच्या ओल्या कॉटनच्या कपड्यावर सुकं खोबरं आणि कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि जो राहिलेलं बेसन होतं ते अशा प्रकारे टाकून थापून घेतलं आहे. गरम असताना पटकन थापलं जातं, थंड झालं की खूप वेळ लागतो त्याला, म्हणून गरम गरम पटपट करून घ्यायचं. आणि या सेंटरला आपल्याला तो मसाला ॲड करायचा आहे. यातलाच मी थोडासा मसाला वाचवून ठेवणार आहे आपल्या रश्श्यासाठी. तर याला अशा प्रकारे टाकून घेतलेलं आहे मी आणि याला आता बंद करूयात. पहा तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बंद करायचं आहे अगदी दाबून आणि कपडा ओढत ओढत आपल्याला हे काढून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्रिकोणी शेप द्यायचा आहे अंदाजे आणि काढून घेतल्यानंतर आपल्याला पुन्हा याला शेप देता येतो, नाहीतर अशा प्रकारे तुम्ही कपड्याला दाबून त्याला त्रिकोणी शेप देऊ शकता. ते गरम असतानाच त्याला शेप येतो, नंतर येत नाही, जसं आहे तसंच राहतं ते. तर बघू शकता अशा प्रकारे याला काढून घ्यायचं आहे. खूप सोपं आहे, जर फक्त हात थोडासा फास्ट चालवायचा म्हणजे अशा प्रकारचं तयार होतं. आणि याला आपण कट करून घेणार आहोत थंड झालं की. ते बघा अशा प्रकारे एकदा शेप देऊन घेऊयात आणि थंड झालं की याला कट करून घेऊयात. तर रश्श्यासाठी मसाला बनवण्यासाठी इथं मी एक मोठा चिरलेला उभा कांदा कढईमध्ये थोडंसं तेल टाकून भाजून घेणार आहे. लालसर भाजून झाला की यामध्येच आपल्याला जे सुकं खोबरं आहे ते अगोदर 1-2 चमचे चणा डाळ टाकायची आहे. चणा डाळ थोडीशी भाजली की यामध्ये लसूण पाकळ्या आणि अगदी अर्धा इंच अद्रकीचा तुकडा टाकलेला आहे, तोही भाजून घ्यायचा आहे. छान भाजून झालं हे की यामध्ये आपण अर्धी वाटी सुकं खोबरं आहे किसून घेतलेलं तेही लालसर रंगावर भाजून घ्यायचं आहे. हे भाजून झालेलं आहे. याला थंड करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर हे अशा प्रकारचं भाजून घेतलेलं आहे थोडंसं तेल टाकून. तर हे थंड झालं की मिक्सरच्या भांड्यातून काढून घेऊयात. याची छान असं वाटण बनवायचं आहे, पाणी टाकून बारीक अशी पेस्ट बनवायची आहे. थंड झालेलं आहे, मिक्सरच्या भांड्यातून काढून घेऊयात आणि यामध्ये मसाले ॲड करूयात. इथं मी गरम मसाला, काळा मसाला, धनेपूड, लाल तिखट आणि हळद टाकून याला वाटून घेणार आहे. तर याचं वाटण पाणी टाकून बनवून घ्यायचं आहे अशा प्रकारे. आणि उरलेलं जे मासवडीचं जे आपलं मसाला आहे तोही यामध्ये टाकून बारीक करून घ्यायचा आहे. आणि इथं मी कढईमध्ये 3 ते 4 उबळ्या तेल टाकून त्यामध्ये जिरं मोहरी टाकून तडतडली की यामध्ये आपल्याला जो वाटण बनवलेलं आहे ते ॲड करायचं आहे. परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. तेल छान सुटलं की यामध्ये कोथिंबीर टाकून थोडासा काळा मसाला, प्रमाणे लाल तिखट जर तुम्हाला हवं असेल तर टाकू शकता. इथे मी टाकलेलं नाही आहे कारण मी पहिल्यांदाच लाल तिखट टाकलेलं होतं. छान परतून झालं की यामध्ये 2 ते 3 ग्लास पाणी टाकून त्याला 2 ते 3 उकळ्या येऊ द्यायच्या आहेत आणि गॅस बंद करायचा आहे. आणि तयार आहे आपला मासवडी रस्सा. खूप झणझणीत आणि चटपटीत बनतो.
तर तयार आहे रस्सा. तर आता मासवड्या कट करून घेऊयात अशा प्रकारे. तर मी त्या मासवड्यांना थंड झालं की अशा प्रकारे अर्धा इंचाचा कट करून घेतलेले आहेत. अगदी सहज कट होतात. तुम्ही बघू शकता, अजिबात मोडत नाहीत आणि खूप छान शेप येतो. मसालाही खूप परफेक्ट भरला गेलेला आहे. आणि ही आपली मासवडी रस्सा रेसिपी तयार आहे. नक्की ट्राय करा. खूप सोपी आहे आणि खायला खूप छान लागते. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.